पकडायचा, कॅच करायचा. अरे व्हेरी गुड व्हेरी गुड. आता परत कॅच करायचा. पकडला. हिचं बरं आहे, नुसतं हसायचं, खेळायचं, सगळ्यांकडनं लाड करून घ्यायचे. हिच्यामुळे माझं सगळं लाईफ अडकून गेलंय. हे घे. वाट लागली अक्षरशः माझी. जन्माला येण्याच्या आधीपासूनच हिने मला त्रासच द्यायला सुरुवात केली होती. या मुलीमुळे, फक्त या मुलीमुळे विक्रांत माझ्यापासून लांब गेला. जन्माला येताना मला मरणाच्या खाईत लोटलं होतं हिने. हिच्यामुळे माझं सगळं फ्रीडम गेलं. आणि तेच मिळवण्यासाठी ही असली नाटकं करावी लागतात मला. आणि ही बघा, इकडे खुशाल बागडत बसली. बघ. बोला मॅडम, काय हुकूम? तोंड बंद आणि कान उघडे. ईशा, ए वहिनी, तिला घाबरू नको ग. गप्प बसशील तू जरा. खेळतेय ना मी तिच्याशी. पण ती घाबरली ना. गप्प बस. आम्ही खेळत होतो ना, तर वहिनीने हाका मारून ईशाला घाबरवलं. हे असं. अगं बाई, मग आता थांबा, मी बघते. चला. म्हणजे ईशा बाहेर एकटीच आहे अगं. चल लवकर, चल चल चल. अगं बाई, कुठे गेली ही? ईशा, ईशा, हे बघ ग. ईशा कुठे? दिसते का कुठे? ईशा, ईशा. कुठे गेली असेल ग ती? वहिनी थांबा, आपण शोधूया तिला. हा, ए जा जा, बघा जा. विजय भाऊजींना विचारा, कुठे पाहिलं का. काय ग, आता काय करायचं? मला तर काही सुचेनासच झालंय ग. खरं म्हणजे इतकी बडबडी येते की ती धावत आली असती. हो ना, ती लहान आहे ना, कदाचित तिला सुचलं नसेल. बापरे, मग आता? ए थांब थांब थांब, तू कुठे गेली होतीस? मी कचरा टाकून आले मागच्या बाजूला. मग कचऱ्याचा डबा कुठे? हो, मी काय गावठी नाही डब्यातून कचरा टाकायला. प्लास्टिकच्या कॅरी बॅग मधून फेकला कचरा. तू नीट बोल ग जरा. हो, तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं. सोड ग. अहो काय म्हणतो? अहो, तुम्ही ईशाला कुठे पाहिलेत का? अगं आत असेल, करा शोधली नाही तुम्ही? नाही ना, इथेच खेळत होती ती यांच्या बरोबर. मग कुठे गेली? ती शोधलात का नीट? हो, आम्ही सगळीकडे बघितलं पण ती नाहीये. हो ना. एक मिनिट, तू काळजी करू नको. थांब जरा. तू एक काम कर, तू मागे जाऊन बघ. हा, तू जरा बाहेर जाऊन बघ. अगं एवढीशी पोर कुठे जाणार? हा, आणि तू आज जा. तू टेन्शन घेऊ नकोस, कळलं? अहो पण ती सापडेल ना, म्हणजे मला खूप काळजी वाटते. काही नाही होत ग. तुम्ही एक काम करा. हा. नाही म्हणजे नानू मामा आणि मधु काका नाही येत ना घरात, तुम्ही मोहनला फोन करा. बोल. अहो, करताय ना मोहनला फोन? हो करतो मी. तू आज जा, काळजी करू नको.
काकी मी मानसी बोलतीये. हा बोल. काकी ईशा बरी आहे ना? ईशा काकी काय झालं? त्रास देतीये का ती? नाही म्हणजे मग काय झालं? खेळतीये ना नी? काकी काही प्रॉब्लेम आहे का? अगं अहो, काकी सांगा ना काय झालं? ती कुठे धडपडली का? काही लागलं का तिला? का ती जेवत नाहीये नीट? काय झालंय काय? हॅलो हॅलो. हॅलो. हां मिसेस कृष्णन, आय एम सॉरी पण आपण आजची अपॉइंटमेंट कॅन्सल करूया. हो हो मी कळवते तुम्हाला. तुम्ही मला सकाळी फोन करा. ओके बाय. अहो अहो लागला का फोन? नाही ना, तो उचलतच नाही फोन. लेक्चर मध्ये असेल का त्याच्या? अगो बाई मग आता सापडेल सापडेल. आम्ही मागे बघितलं ती कुठे लपली आहे का ते, पण कुठेच नाहीये ती. अहो काका ईशा सापडेल ना? अरे हा बाबा, सापडेल सापडेल. ती कुठे जाणार ती? हा काय करणार? मी रस्त्यावर तिथे जाऊन आले. हा. दुकानदारांनाही विचारलं कुणी पाहिलं का, पण कुणीच पाहिलं नाहीये तिला. अगं बाई मग आता नाही म्हणजे मानसीला काय सांगायचं आपण? आता मानसीचा फोन येऊन गेला तर माझ्या तोंडातून शब्द फुटे ना. तू जरा शांत राहा ग. सापडेल ती. कुठे जाणार जाऊन जाऊन? तू थांब जरा. हॅलो हॅलो बोल. अरे तू जरा ये घरी आहे ना जरा. अरे काय नाही, ईशा आहे ना ती अंगणात खेळत होती आणि खेळता खेळता आता नाहीये घरात कुठे. सगळीकडे शोधलं, कुठे गेले माहित नाही. जरा ये ना तू प्लीज. अरे हो रे बाबा ठीक आहे. तू लवकर लवकर ये प्लीज, लवकर ये. आता मधू काका असताना तर 100 ठिकाणी जाऊन आला असता. ये ना. काय निघालीस तू? हो मी दळवींकडे जातीये. ईशा आहे ना तिथे. अगं पण आज बरेच पेशंट्स आहेत ना तुला? मी सगळे कॅन्सल केले. मला ना काहीतरी गडबड आहे असं वाटतंय. हो 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 पण तू पॅनिक होऊ नकोस. हा हो पण ईशा. मानसी अगं दिल्लीमध्ये तू ईशाला एकटीने सांभाळलं होतंस. हा हे विसरू नकोस तू. हो. आणि बघ तसंच तुला काही वाटलं आणि माझी काही हेल्प होणार असेल ना तर मला फोन कर लगेच. मानसी अगं काय झालंय काय तुला आज? माहित नाही मला. मी नंतर बोलते तुमच्याशी. नीट जा. काकी रडू नकोस ना ग. काकी सॉरी, आम्ही नीट लक्ष नाही देऊ शकलो तिच्याकडे. हो ती घाबरली आणि आम्ही तिला एकटे टाकून आत आलो. थांबा रे मुलांना, तुमची काही चूक नाही. मला वाटतं अलका आपण पोलिसात तक्रार केली पाहिजे. आता जास्त थांबण्यात काही पॉइंट नाही. पण ईशा सापडेल ना आपल्याला? मला तर खूप काळजी वाटते. ती कुठे असेल, कशी असेल? खूप घाबरली असेल ना ती. तिला आपली आठवण येत असेल. तुम्ही नका का टेन्शन घेऊ, सापडेल ती. एक काम कर मोहन, जरा मोहन आलं तर त्याला सांग मी पोलीस स्टेशनला गेलो. थांबा आलो.
बस ना आता. देवा, ईशा लवकर सापडू दे रे बाबा. मानसीनं किती विश्वासानं आपल्याकडे सोडलंय तिला. असं कसं हो झालं? अगं ती आपल्या घरातून अशी गायब होईल असं असं वाटलंच नव्हतं. आई, आता पोलीस ईशाला कुठे शोधणार? मुंबई केवढी पसरली आहे. मी बघते. ये गीता काकी, ईशा कुठे आहे? अगं आधी आत तर ये. काय झालंय? नक्की काय झालंय? तुम्ही इतके टेन्शन मध्ये का दिसताय सगळे? अगं ईशा मुलांबरोबर बाहेर इथे अंगणात खेळत होती. मुलं आतमध्ये आली आणि अचानक ती कुठे गेली आम्हाला कळलंच नाही. अगं काय? हो, विजय भाऊजी पोलीस स्टेशनला गेलेत कंप्लेंट द्यायला. म्हणजे काय काय झालं? ती गेली कुठे? खरं सांगू का, आमचं चुकलंच. म्हणजे आम्ही तिच्या बरोबर बाहेर थांबायला हवं होतं. माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. ईशा आलीस परत? काय झालंय मनू, तू एवढी अपसेट का दिसतेस? ओ, ईशा हरवली म्हणून तू अपसेट आहेस का? तुला कसं कळलं ईशा हरवली? म्हणजे तुला माहित आहे? हो, ऑफकोर्स. तू इतक्या वेळ वर होती, तू खाली आलीच नाही, तरी कसं तुला कळलं? मी वरच होते. आवाज येत होता ना तुमचा, तुमच्या सगळ्यांच्या रडारडीचा आवाज येत होता, म्हणून मला वाटलं. आणि मनू, तू कशाला एवढी रडारड करतेस ग? वाईट नको वाटून घेऊ. तसंही तू आई नाहीच आहेस ना तिची. मला बघ, मला काहीच वाटत नाही. तुला कशाला काही वाटेल? तिच्या जन्मापासून तुला ती नको होती. मग ती हरवली काय, सापडली काय, तुला काय फरक पडणार आहे? ऍक्च्युली बरोबर. आर्यन, अथर्व, तुम्ही जा तुमच्या रूम मध्ये बसा. जा. तुला काहीच लाज वाटत नाही का ग? ऍक्च्युली मला ना लाज वाटायची काही गरजच नाहीये मानसी. कारण मी जे काही बोलतेय ते फार स्पष्टपणे बोलते आणि खरं बोलते. अगं पण प्रसंग काय, वेळ काय, तू काय वाद घालतीयस? तू गप्प बस. जस्ट शट अप. अहो, बोला ना काहीतरी. का ना, मी पोलीस स्टेशनवरती मिसिंगची कंप्लेंट करून आलोय. ते म्हणाले आम्ही तपास करतो, पण त्यांनी सांगितलंय जर इथे सापडली अचानक तुम्हाला तर कळवा त्यांना. पण काका,
त्यांना फोटो लागेल ना ईशाचा? हो, तो दिलाय मी. तू रडू नकोस ग, आपण वाट बघूया, सापडेल ती. गंमत म्हणता म्हणता हे प्रकरण केवढं वाढलंय. कुठे गेली ती? आता मला काय ठाऊक? मला काय ठाऊक म्हणजे काय बावळट? बघतीस ना तू, पोलिसांपर्यंत गेले प्रकरण. हे बघ, जर का मला कोणी काही विचारलं ना तर मी तुझं नाव घेईन. मॅडम असं कसं? आयडिया तुमची होती ना? मी आधी सांगितलं तुमचं नाव, दोघी मिळून जाऊ ज्याला. Shut up. ईशा, अरे ईशा आली. पिल्लू, कुठे होती तू? कसं आहेस तू? मी छान आहे. नो प्रॉब्लेम, धमाल. इशू, तुला असं सुखरूप घरी आलेलं पाहून इतकं बरं वाटतंय ना मला. नाही, मला नको, तूच खा. हा, तू मला दे. नाही, मी नाही देणार. ईशू, असं नाही करायचं. आपण शेअर करतो ना नेहमी. हो. दे मग काकाला. इतक्या वेळ घरापासून दूर होती, घरी आल्यावर कशी खुश आहे बघ. बरं बाई, रडली नाही ती. मोहन, नक्की काय झालं रे? अगं, मी घरी येत होतो तर अष्टेकरांच्या खिडकीत ही मला उभी दिसली. म्हणजे नक्की कुठे? अरे म्हणजे ते बस स्टॉपच्या आधी ते डोंगरीवाडी आहे बघ, तिथे बसक्या चाळी आहेत, त्या रस्त्यावरच घर आहेत, तिथे राहतात ते. अरे पण मी बस स्टॉप पर्यंत गेले होते. त्या अष्टेकरांकडे कशी पोहोचली ती? कदाचित फुटपाथ वरनं चालत चालत बस स्टॉप पर्यंत गेली असावी. मग पुढे कदाचित तिला कळलं नसावं कुठे जायचं, तिथेच उभी होती. तेवढ्यात योगायोगाने अष्टेकर काकू तिथे आल्या. हिनेच त्यांना थांबवलं. त्यांनी तिला नाव विचारलं, कुठे राहतेस काय, तर हिने फक्त नाव सांगितलं आणि घरी जायचं म्हणाले. यांना कळे ना, बरं हिला तसंच बस स्टॉपवर उभं सोडून जायचं ते बरं दिसत नाही ना, म्हणून मग त्या त्यांच्या घरी घेऊन गेल्या हिला. नशीब स्वतःच्या घरी घेऊन गेलं तिला. नको ही बॅग असं म्हणून तिथे सोडलं असतं तर. कोणीतरी हिला शोधत येईल असं त्यांना वाटलं, म्हणून काही तास थांबू म्हणाल्या. आणि मग पोलिसात जाणारच होत्या, तेवढ्यात मी दिसलो आणि मग ही ओरडलीच, मंजोबा मंजोबा करून. आणि काकूनी मग हात दाखवला. पण मला एक कळत नाही, असं काय झालं इकडे म्हणून तू इथून अचानक बाहेर गेली, गायब झाली.